पार्थ पवार यांना पुण्यामधल्या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर येते आणि या जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीसोबत त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगे यांच्या समितीने काढलाय। त्यामुळे पार्थ पवार यांना अभय मिळाल्याचंही सांगितलं जातंय। या समितीने सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला। यामध्ये पार्थ पवार यांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला। त्याच वेळेला 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर करतील। यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यासाठीच अशी समिती नेमण्यात आली होती अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली। तर पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळूच शकत नाही असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी म्हटलंय। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे आणि झालेलंही तसंच आहे। आता जे काही पोलिसांकडे सोपवलंय, पोलिसांनी अजूनही ते 2021 ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही। आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे। लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात, अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही, परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण उडेल। आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।